साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 पीस प्रिन्सेस कटचं ब्लाउज कसं कट करायचं, कसं स्टिच करायचं, कुठे कुठे मार्जिन वाढवायचं हे डिटेलमध्ये बघणार आहोत। तर खूप साऱ्या रिक्वेस्ट आहेत या व्हिडिओसाठी आणि याच्यासाठीच मी तुमचा खूप कमी वेळ घेणार आहे आणि अगदी डिटेलमध्ये तुम्हाला प्रिन्सेस कट कसा घ्यायचा हे शिकवणार आहे। तर चला इथे वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्या अगोदर हा ब्लाउज बघून घ्या। हा 3 पीस प्रिन्सेस कट मध्ये घेतलेला आहे। शिलाई सुद्धा आतल्या बाजूने इथे खालच्या बाजूला आपण ओव्हर घेतलेली आहे, म्हणजे कुठेही आतमधून क्रॉस पट्टीची शिलाई दिसत नाहीये। तर या पद्धतीने शिलाई कशी घ्यायची असते हे पण तुम्हाला मी या अगोदरच्या बऱ्याच आपल्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहेच, ते व्हिडिओ तुम्ही जरूर रेफर करू शकता। तर याची कटिंग कशी घ्यायची हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या ब्लाउजचा बॅक पार्ट या पद्धतीने घेतलेला आहे बघा। पुढे प्रिन्सेस कट आहे आणि बॅक साईडला ही डिझाइन घेतलेली आहे। या डिझाइनला सुद्धा तुम्हाला जर तुमच्या ब्लाउजवर बनवायचे असेल तर याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तो जरूर बघा आणि त्या पद्धतीने करून घ्या। तर चला याचा आपण आता कटिंगचा व्हिडिओ बघूयात। तर बघा, हा 3 पीस प्रिन्सेस कट बनवण्यासाठी अगदी सोपी ट्रिक मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे। तर हा आहे आपला प्रिन्सेस कट ब्लाउजचा पेपर पॅटर्न। याचा व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये चॅनलवरती अपलोड आहे। याच व्हिडिओला आपल्याला जवळजवळ 1,60,000 व्ह्यूज मिळालेले आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद या व्हिडिओला दिलेला आहे। आणि त्याच पॅटर्नचा वापर करून आपण 3 पीस प्रिन्सेस कट कसा बनवू शकतो अगदी इझीमध्ये, तेच मी आज तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये सांगणार आहे। तुम्हाला वाटेल की अरे वा, हे एवढं सोपं आहे बनवणं प्रिन्सेस कट, या अगोदर आपल्या का नाही लक्षात आलं हे। तर चला बघूया ती कोणती ट्रिक आहे की याच पॅटर्नमध्ये आपण 3 पीस प्रिन्सेस कट कसा बनवणार आहोत। तर हा पॅटर्न कसा बनवायचा याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते आणि इथे मी तुम्हाला त्याचं थंबनेल दाखवत आहे की जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ लवकर मिळून जाईल। तर याच व्हिडिओवरती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायचं आहे, या थंबनेलचं चित्र असेल तो व्हिडिओ तुम्हाला क्लिक करायचा आहे की ज्याच्यामध्ये ह्याची सगळी ड्राफ्टिंग अगदी डिटेलमध्ये दिलेली आहे। ओके, तर हा आहे त्याचा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आहे आपला हा। तर या फ्रंट पार्टमध्ये फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, जेवढी तुम्हाला क्रॉसपट्टी खालून तयार हवी आहे तेवढं खालून वरती मार्किंग करायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही आहे तुम्हाला याच्यामध्ये। ओके, तर जेवढी क्रॉसपट्टी म्हणजे आता आपण 1 इंच शिलाईमध्ये ॲड केलेलं होतं टोटल उंचीमध्ये, बरोबर। वरती अर्धा इंच शिलाई, खाली अर्धा इंच शिलाई, बरोबर। मग आपल्याला जर बेल्ट 2.5चा तयार हवा आहे तर अर्धा इंच खालचं शिलाईचं अंतर असं मिळून आपण 3 इंचांवर मार्क करायचं आहे खालच्या बाजूनी। तुम्हाला जर इथे 2 इंच पट्टी किंवा 2.5 इंच तयार पट्टी चालणार असेल तर, म्हणजे 2 इंच चालणार असेल तर तुम्ही खालच्या बाजूचे अर्धा इंच शिलाईचे आणि 2 इंच पट्टी असं टोटल 2.5 वर मार्किंग करायचं आहे। लक्षात आलं सगळ्यांच्या? तर आता हे बघा, मी या पद्धतीने मला इथे 2.5ची तयार हवी आहे त्यामुळे मी खालून 3 वरती मार्क केलेलं आहे। सेम इथे पण 3 वरती मार्क केलं, या बाजूला पण 3 वरती, इकडे पण असं हे 3 वरती मार्क केलं आणि एक लाईन ड्रॉ करून घेतली। जिथं इथे म्हणजे हा फ्रंटचा भाग आहे आपला हुकाय पट्टीचा, या बाजूनी वरच्या बाजूला मार्क करायचा आहे 1 इंचांवरती। ओके, इथून वर 1 इंच मार्क केलं आणि हा कर्व शेप देऊन घेतला। ही असणार आहे आपली क्रॉस पट्टी। आता हे आपलं कट होणार आहे या लाईनवरती, हे लाईनवरती कट करून घ्यायचं आणि आपल्याला क्रॉस पट्टीचा पोर्शन आहे तो मात्र हा तर वेगळा वेगळा आहे, बरोबर, कट आहे मध्ये। तर याच्याऐवजी आपल्याला प्लेनमध्ये काढायचं आहे। हे पहा या पद्धतीने। तर टोटल इकडचं अंतर मोजायचं आहे आपल्याला, वरून खालपर्यंत किती आहे 4 आणि या बाजूला किती आहे 3 इंच, बरोबर। आणि खालून पट्टी मोजायची आहे, ही किती आहे आपली 3.25 आणि ही पुढंपर्यंत येते तर ही आलेली आहे 9.5, बरोबर। आणि या बाजूला अर्धा इंच शिलाई आपलं ॲड होणार आहे, या बाजूला इकडे हुकाय पट्टी लावणार होतो त्या बाजूला, त्यामुळे 9.5 आणि अर्धा इंच म्हणजे टोटल ही पट्टी आहे ही 10 इंचांची आपल्याला तयार हवी आहे। तर हे बघा, ही खालून मी अर्धा इंच एक्स्ट्राच घेतलेली आहे पट्टी, तुम्ही कट टू कट 10 वरती हिला कट करून घेऊ शकता। मी ही मोठी घेतलेली आहे कारण ह्यापेक्षा मोठी साईज ब्लाऊजमध्ये आली तर आपल्याला याच क्रॉसपट्टीचा वापर करता यावा, यासाठी मी ही रेग्युलर सर्व साईजमध्ये चालेल अशा पद्धतीने काढून ठेवलेली आहे। 3.5 इंच, कारण वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, त्यामुळे या बाजूनी 3.5 इंच आणि या बाजूनी 4.5 इंच लागणार आहे आपल्याला। ओके, तर या पद्धतीने मी ही पट्टी काढून घेतलेली आहे।
आणि हे मात्र तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। आता मी हे कट करणार नाही आहे, इथे मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते। या पद्धतीने फोल्ड होईल हे इथे, कारण मी यामध्येच प्रिन्सेस कट साठीच हा पॅटर्न ठेवणार आहे फुलचा। तर या पद्धतीने होईल आणि हे आहे हे इथे कट होईल। आता या भागामध्ये पण तुम्हाला अर्धा इंच खाली शिलाईसाठी मार्जिन ठेवायचं आहे या भागामध्ये पण। आणि ही जी क्रॉस पट्टी आहे आता ही आपण सर्व मार्जिन सहित घेतलेली आहे, त्यामुळे आता ही आहे अशीच ठेवायची आहे। या बाजूला असणार आहे 4.5, या बाजूला असणार आहे 3.5 इंच आणि ही पट्टी आपली इथे लागेल। आणि जसं आपण प्रिन्सेस कट ब्लाउज शिवून घेतो त्या पद्धतीने रेग्युलर शिवायचं आहे, काही चेंजेस करायचे नाही आहेत यामध्ये। इथे तुमचा पफ येणार आहे आणि ही तुमची खाली क्रॉस पट्टी लागणार आहे। आणि ब्लाउज शिवून झाल्यानंतर हा आपला या पद्धतीने दिसणार आहे। सेम याच पॅटर्नचा वापर करून आपण हे ब्लाउज शिवलेलं आहे। तर बघा हे या पद्धतीने असेल। इथे व्यवस्थित आपली ही पट्टी सुद्धा क्रॉस मधली आहे ती बरोबर जॉईन झालेली आहे। खूप छान फिटिंग आणि फिनिशिंग या ब्लाउजमध्ये आलेली आहे आणि बसलेला तर खूप छान आहे हा ब्लाउज। तुम्हाला याचा एक पिक सुद्धा मी बाजूला देऊन ठेवते की कशा पद्धतीने हा बसलेला आहे, तर तोही तुम्ही बघून घेऊ शकता। खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे 3 पीस प्रिन्सेस कट, अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तुम्ही जर हा पेपर पॅटर्न अगोदर काढून ठेवलेला असेल तर तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये हा ब्लाउज कट करून घेऊ शकता आणि 1 तासभर लागू शकतो हा ब्लाउज शिवण्यासाठी, बरोबर। तर चला लवकर तयारीला लागा आणि ब्लाउज कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, ओके। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर प्रिन्सेस कट किंवा कटोरी ब्लाउजचे स्टिचिंग कशी करायची असते प्रोफेशनल मेथडनी हे जर पाहायचं असेल, बघायचं असेल, तर इथे समोर जे व्हिडिओ येत आहेत त्याच्यावरती क्लिक करा आणि डिटेलमध्ये शिकून घ्या की कशा पद्धतीने प्रोफेशनल मेथडनी कटोरी ब्लाउज किंवा प्रिन्सेस कट ब्लाउजची स्टिचिंग केली जाते। खूप सारे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत स्टिचिंगचे, कटिंगचे, ड्राफ्टिंगचे, ते जरूर बघा। आणि मेन म्हणजे आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज मास्टर क्लास चालू आहे, तो जरूर बघा। त्याचे पहिले बेसिकचे व्हिडिओ अगदी खूप प्रॅक्टिस करा की जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारामधला ब्लाउज तुम्हाला आलाच पाहिजे, मग तो प्रिन्सेस कट असो, बोटनेक असो, कटोरी असो अथवा अदरवाईज कोणताही असो, तो तुम्हाला येणारच आहे। हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन असतं तेही प्रेस करून ठेवा की जेणेकरून जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची।